अकोला शहरातील कॉटन चौकातील भुयारी गटार नाल्यात एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली होती। अखेर आज 48 तासांच्या अथक परिश्रमाने नाल्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला। अकोला शहरापासून 120 किलोमीटर दूर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात हा मृतदेह आढळल्याने अकोल्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे। अशा घटना पुन्हा होऊ नये याकरिता अकोला महानगरपालिकेने नाले सफाई तसेच नाल्यांचे अर्धवट बांधकाम त्वरित पूर्ण करावे अशी शहरातील नागरिकांची मागणी आहे। अकोल्यात 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी कॉटन मार्केट चौकातील भुयारी गटार नाल्यात एक इसम वाहून गेल्याची बातमी RRC न्यूजने ब्रेक केली होती। त्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा तसेच अग्निशमन विभाग व नैसर्गिक आपत्ती विभाग यांनी सर्च मोहीम राबविली, परंतु पाण्याचा प्रवाह हा नाल्यामध्ये जास्त असल्याने कोठेही या व्यक्तीची बॉडी मिळून आली नाही। या पश्चात पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करिता पाचारण करण्यात आले आहे। सतत 3 दिवस अकोला शहरातील बाजारपेठमधील ब्रिटिशकालीन भुयार गटार नाल्यामधून वाहून गेलेली बॉडी ही पूर्णा नदी पात्रात सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान 120 किलोमीटर दूर आढळून आली आहे। सदर मृतदेहाची ओळख त्यांच्या नातेवाईकांकडून पटली असून जळगाव जामोद पोलीस पुढील कारवाई करत असल्याची माहिती मिळाली आहे। अकोला शहरातील जुन्या व जीर्ण झालेल्या नाल्यांचे बांधकाम अकोला महानगरपालिकाने केले असते तर अशी दुर्दैवी घटना घडली नसती, अशी शोकांतिका सर्वत्र व्यक्त होत आहे। अकोला महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे या व्यक्तीचा जीव गेल्याची ओरड आता होत आहे।